नमस्कार मित्रांनो, स्वयंनिर्माण या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. थॉमस अल्वा एडिसन यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित आहे, जो खूपच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे. एके दिवशी एडिसन शाळेतून घरी आले आणि त्यांच्या आईला एक पत्र दिले. ते पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिले होते. त्यांच्या आईने ते पत्र वाचायला सुरुवात केली आणि वाचताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. एडिसन यांना कुतूहल वाटले आणि त्यांनी विचारले की त्या पत्रात काय लिहिले आहे आई. त्यांच्या आईने पत्र वाचून त्यांना सांगितले की आपला मुलगा खूपच हुशार आहे, पण आमच्या शाळेतील शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्याला शाळेतून काढत आहे. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपणच घेऊ शकता. वर्षानुवर्षे लोटली. एडिसन यांची आई वारली आणि एके दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईच्या कपाटातून ते पत्र मिळाले. त्यांनी ते पत्र वाचले आणि त्यांना सत्य कळाले. त्या पत्रात खरे तर लिहिले होते की आपला मुलगा मतिमंद बुद्धीचा आहे. त्याला शाळेतून काढले जात आहे कारण आमच्या शाळेत त्याची शिकण्याची लायकी नाही. हे वाचून एडिसन खूपच भावूक झाले. त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिले, थॉमस अल्वा एडिसन एक मंद बुद्धीचा मुलगा होता, ज्याला त्याच्या आईने एक महान संशोधक बनवले. एडिसन यांच्या आईने त्यांच्यावर केलेला विश्वास आणि त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे एडिसन यांना जगातील एक महान संशोधक बनता आले. ही गोष्ट आपल्या सर्वांना शिकवते की विश्वास आणि प्रेमाने कोणतीही अडचण पार करता येते आणि कोणतेही स्वप्न साकारता येते. असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.